मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि सायन्सच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं। त्यांनी वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। विलेपार्ले पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर स्नेहलता देशमुख यांची बालरोग तज्ज्ञ म्हणून ख्याती होती। त्यांनी गर्भसंस्कार तसंच नवजात शिशु आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य केलं होतं। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू या नात्याने त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले होते। त्यातील एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या आईचं नावही लिहिणं हा त्यांच्याच कार्यकाळात झालेला निर्णय। डॉक्टर स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मन, अरे संस्कार संस्कार आदी पुस्तकं लिहिली। त्यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टर BC रॉय आणि धन्वंतरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं। मुंबईतल्या पार्ले टिळक विद्या मंदिर या संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून त्या कार्यरत होत्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।